सर्व शेतकरी बांधवांचे मनपूर्वक स्वागत आहे. एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. राज्यात पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 31 जिल्ह्यांना हा अलर्ट असणार आहे. आता आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर वेगाने वाढू लागला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी 31 जुलैपर्यंत राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विशेषतः घाट परिसर आणि किनारपट्टीवर हवामान विभागाने विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज 30 जुलै रोजी कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही पावसाचे स्वरूप तीव्र असणार असून काही ठिकाणी ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरातही मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी बरसतील. या वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने राज्यातील एकूण 31 जिल्ह्यांना विविध चेतावणी दिली आहे. यात 11 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर 20 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, जळगाव, पुणे, कोल्हापूर व सातारा जिल्ह्याचे घाट परिसर तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरीसह इतर जिल्ह्यात येलो अलर्ट दिला गेला आहे. मुंबई महानगर क्षेत्रातही पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून प्रशासनाकडून यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शेतकरी बांधवांसाठी अशाच नवनवीन अपडेट आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद.